हॅलो आणि नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा सुवर्णाचे जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. तर आज आपण बनवतो एकदम हाय प्रोटीन असा पनीर पुलाव. हे बघा, याच्यामध्ये प्रोटीन खूप प्रमाणात आहे. तर तुम्ही मुलांना टिफिनसाठी देऊ शकता किंवा डिनरसाठी बनवू शकता. एकदम टेस्टी असा हा पुलाव बनतो आणि एकदम झटपट बनतो. तर नक्कीच ट्राय करा. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आणि जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, सुरुवातीला मी कढईमध्ये तूप घेतलेलं आहे 2 चमचे. त्यामध्ये आपण व्यवस्थित पनीरला शॅलो फ्राय करून घेणार आहोत. काय होतं की अशा प्रकारे जर आपण पनीर फ्राय केलं तर याची चव एकदम मस्त लागते आणि हे दिसायला सुद्धा खूप मस्त लागतं. तर बघा, पनीर व्यवस्थित फ्राय करून झालेलं आहे. आता याला मी काढून घेते प्लेटमध्ये. आता याच कढईमध्ये आपण पुन्हा एकदा 2 ते 3 चमचे तूप अजून घालणार आहोत आणि आता यामध्ये घालायचे खडे मसाले आणि तुपामध्ये व्यवस्थित त्याला काय करायचं आहे, परतून घ्यायचं आहे मसाल्यांना. आता यामध्ये आपण घालतोय अर्धा चमचा जिरं आणि हे सर्व व्यवस्थित काय करूया, मिक्स करून घेऊयात. आता बघा, यामध्ये मी घातले 1 ते 1.5 इंच आलं जास्त असं चॉप केलेलं आहे. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आता आपल्याला लसूण. तर लसूणचं प्रमाण थोडंसं मी जास्त ठेवलेलं आहे. तर 1 ते 1.5 चमचे मी लसूण घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित असं बारीक बारीक चॉप करून घेतलेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे. तर मी मिक्सरमध्ये वगैरे नाही पेस्ट केलेली आहे, फक्त याला बारीक चॉप केलेलं आहे. तर बघा, याला असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत हिरवी मिरची. तर मी यामध्ये 2 ते 3 मिरच्या बारीक अशा ठेचून घेतलेल्या आहेत, त्या यामध्ये घालते. तर आपण यामध्ये लाल तिखट वगैरे घालणार नाही आहोत. तर याच मिरचीवर आपण बनवणार आहोत. तर आपण मुलांना सुद्धा टिफिनसाठी देऊ शकतो. आता बघा, सगळं मिश्रण परतून झालेलं आहे. आता यामध्ये मी घातला एक मोठा कांदा चिरलेला बारीक आणि त्याला सुद्धा व्यवस्थित सॉटे करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. हे बघा, कांदा व्यवस्थित आपल्याला ब्राऊन करायचा आहे. आणि आता बघा, कांदा व्यवस्थित ब्राऊन करून झालेला आहे. आता आपण यामध्ये घालतोय अर्धा चमचा हळद, त्यानंतर 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि याला सगळ्याला व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, आपण जास्ती कोणतेही मसाले वापरलेले नाही आहेत तरीसुद्धा हा पुलाव एकदम मस्त होतो. आता यामध्ये मी घातलेत मटर, हिरवेवाले फ्रोझन मटर घातलेले आहेत. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही व्हेजिटेबलसुद्धा ॲड करू शकता. आता सगळं व्यवस्थित परतवून झालेलं आहे. तर यामध्ये मी घालते 3 ग्लास पाणी, कारण मी 1.5 ग्लास तांदूळ घेतलेला आहे. त्यामुळे जेवढा आपला तांदूळ आहे त्याच्या डबल आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तर हे बघा, आता व्यवस्थित मी यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे मीठ. तर चवीनुसार मीठ घालायचं. तर मी यामध्ये 1 चमचा मीठ घातलेलं आहे आणि आता आपण काय करूया, यामध्ये घालूयात बासमती तांदूळ जो आपण भिजवून ठेवलेला. तर हा 1.5 ग्लास आहे. तर याला मी व्यवस्थित काय केलेलं, धुवून स्वच्छ ठेवून दिला होता 10-15 मिनटं. तो यामध्ये घालून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे. आता आपण यामध्ये घालूयात फ्राय पनीर जे आपण करून ठेवलं होतं. ठीक आहे, याला सगळ्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता व्यवस्थित. आत्ताच बघा दिसायला किती मस्त दिसतोय. तर आता यावरती आपण झाकण ठेवूयात आणि याला शिजून देऊयात एक स्लो फ्लेमवरती 15 ते 20 मिनटं. हे बघा, आता 15 ते 20 मिनटं झालेले आहेत आणि आपला एकदम यम्मी असा पुलाव तयार झालेला आहे. आता यामध्ये आपण घालतोय 1 ते 1.5 चमचा लिंबाचा रस आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे यामध्ये आणि आपला पुलाव एकदम खाण्यासाठी तयार आहे. आता बघा, कोथिंबीर मी घातलेली आहे. आता त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही टिफिनला वगैरे देत असाल तरीसुद्धा हा एकदम मस्त राहतो. आणि बघा, तांदूळ एकदम मस्त शिजलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतंही झंझट वगैरे मेहनत एक्स्ट्रा काही नाही आहे. तर नक्कीच ट्राय करा. चला तर मग आपण याला आता सर्व्ह करून घेऊयात. तर मी याला प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा, आपला यम्मी असा पनीर पुलाव तयार झालेला आहे. आणि जर तुम्हाला माझी रेसिपीज आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.